श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी ही विनायक चतुर्थी केवळ एक धार्मिक विधी नसून एका मोठ्या दैवी परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. वर्षभरच्या भावनिक चढउतारांनी आणि आर्थिक विवेचनाने तुम्हाला घेरले होते, त्या सर्वांना आता पूर्ण विराम मिळेल. विनायक चतुर्थीचा मुहूर्त ओलांडताच ग्रहांचा एक महाआशीर्वाद तुमच्या राशीवर कार्यान्वित होतोय, जो तुमच्या आयुष्यातील अडकलेले कामे असो किंवा रखडलेले निर्णय मार्गी लागतील. पण हा बदल इतका मोठ्या सहजपणे होणार नाही. त्यामागे नियतीचा एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे, जो तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. ग्रहांच्या या महाआशीर्वादामुळेच कर्क राशीच्या व्यक्तींना अचानक अशा काही संधी चालून येतील, ज्यांची त्यांनी कधी अपेक्षाही केली नव्हती. देवाने तुमच्या कर्माचा हिशोब करून एक शेवटचा निर्णय घेतलाय, जो डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसात प्रत्यक्ष रूपात समोर येईल. आणि या निर्णयामुळे तुमच्या शत्रूचा नाश होईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मात्र हा आशीर्वाद नेमका कोणत्या रूपात येईल आणि तो स्वीकारताना तुम्हाला कोणती सावधगिरी बाळगावी लागेल, हे गुपित अद्याप गुलदस्त्यात आहे. आणि ही शांतता तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या आणि सकारात्मक वादळासाठी तयार करते. पुढच्या पुढच्या पुढे बघणार आहोत हे उलगडणार आहोत आपण की विनायक चतुर्थीनंतर नेमका तो कोणता एक ग्रह आहे, जो तुमच्या आयुष्यात ती मोठी उलथापालथ घेऊन येतोय. डिसेंबरच्या त्या अखेरच्या दिवसात तुमच्या नशिबाचे कोणते गुपित जगासमोर येईल आणि तो शेवटचा निर्णय तुमच्या कौटुंबिक सुखावर काय परिणाम करेल, या सर्व गूढ प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्यासाठी तयार राहा. कारण कर्क राशीचा हा काळ तुमच्या संयमाचे फळ देणारा ठरेल आणि पुढच्या वर्षीला मिळणाऱ्या या संकेतामुळे तुमच्या जगण्याची दिशा पूर्णपणे बदलून जाईल. विनायक चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात कोणते बदल होतील याचे विस्तृत विवेचन भविष्य गुरुजींनी सांगितलंय, आणि त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्क राशीच्या जातकांनो, विनायक चतुर्थीचा दिव्य मुहूर्त उलटल्यानंतर कर्क राशीच्या नशिबात जे चक्र सुरू होणार आहे, त्यातील एक दुसरा भाग अत्यंत थरारक गूढ आहे. कारण ग्रहाचा महाआशीर्वाद आता तुमच्या राशीच्या अशा एका कोणावर स्थिरावत आहे, जिथून पुढच्या आयुष्यातील जुने हिशोब चुकते होतील. आजवर तुम्ही ज्या संकटाशी लढत होतात, तेथे आता अदृश्य दैवी शक्तीचा हस्तक्षेप सुरू होईल. मात्र हा आशीर्वाद मिळवण्यापूर्वी तुम्हाला एक अशा मानसिक भीतीचा सामना करावा लागेल, जी तुमच्या धैर्याची अंतिम परीक्षा असेल. आणि हा सस्पेन्स वाढवणारा टप्पा आहे, कारण येथून पुढे देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय आकार घेऊ लागेल. कारण कर्क राशीच्या व्यक्तींना आता अशा काही घटनांचा अनुभव येईल, ज्या पूर्णपणे अतर्क्य असतील. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात अचानक काही बदल जाणू लागतील, जे सुरुवातीला गोंधळात टाकणारे वाटतील, पण त्यामागे ग्रहाची एक मोठी चाल दडलेली आहे. हा सस्पेन्स अस्वस्थ करणारा आहे, कारण तुम्हाला नेमकी कल्पना नाही की नियती तुम्हाला कोणत्या दिशेने ओढवत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या 5 दिवसात जो महाचमत्कार घडणार आहे, याची पहिली ठिणगी या तुम्हाला काही दिवसात समजेलच. कारण तुमच्या विरोधात रचली गेलेली कारस्थानं आता तुमच्या समोर कशी उघड होतील, हे पाहणे औत्सुक्याचे तुमच्यासाठी ठरेल. दुसरी घटना म्हणजे विनायक चतुर्थीनंतर सुरू झालेला हा दैवी प्रवास आता अशा वळणावर आलाय, जिथे कर्क राशीच्या जातकाने एक अनामिक भीती ग्रासू लागेल. कारण ग्रहाचा महाआशीर्वाद तुमच्या पाठीशी असला तरी नियतीच्या या मोठ्या खेळात काही जुन्या गोष्टीचा अंत होणे अनिवार्य आहे. तुमच्या मनात सतत एक शंका येईल, जे हातात आहे ते सुटणार नाही ना. हा मित्रांनो, हे तुम्हाला वाटेल, पण ही भीती म्हणजे तुमच्या प्रगतीपूर्वीची एक चाचणी असेल, जी तुम्हाला आगामी महाविजयासाठी मानसिकरित्या खंबीर करेल. त्यासोबतच मित्रांनो, काही दिवसात उत्सुकता अशासाठी वाढेल, कारण तुम्हाला काही विचित्र स्वप्ने किंवा नैसर्गिक संकेत मिळतील. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात अचानक बदल जाणवेल आणि ज्या संधी आजवर हुलकानी देत होत्या, त्या तुमच्या दाराशी येऊन उभ्या राहतील. पण प्रश्न असा आहे की या संधी ओळखण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आहे का? देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात एक असा बदल घडून आणेल, ज्याची हिंट तुम्हाला काही दिवसात मिळेलच. कारण हा काळ म्हणजे अंधाऱ्या रात्रीनंतरच्या पहिल्या सूर्यकिरणासारखा असेल, जो दिसतोय पण अजून पूर्णपणे प्रकट झालेला नसेल. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या कुंडलीतील एका ग्रहाची चाल आता वक्रकडून मार्गी लागत आहे, आणि याचा अर्थ असा की डिसेंबरच्या शेवटच्या 5 दिवसात जो चमत्कार होईल, त्याचे स्वरूप आता हळूहळू स्पष्ट होऊ लागेल.
आणि तुमच्या राशीवरच्या ज्या ग्रहाचा महाआशीर्वाद तुम्हाला नेमका राजा बनवणार की एखाद्या मोठ्या संकटातून ढाल बनवून वाचवणार, हे रहस्य अद्याप पूर्णपणे उलगडणार नाही. पण पुढच्या पुढे आपण सांगणार आहोत की या भीतीवर विजय कसा मिळवायचा आणि त्या गोटीत वरदानाचा शोध कसा घ्यायचा. तर कर्क राशीच्या जातकांनो, विनायक चतुर्थीनंतरच्या या महाप्रवासातील हा चौथा एक असा सस्पेन्स असणार आहे जो उलगडणार आहोत आम्ही, जो कर्क राशीच्या जातकासाठी अत्यंत धक्कादायक पण दिलासादायक देखील ठरणार आहे. मंडळी, ग्रहांचा महाआशीर्वाद आता तुमच्या कुंडलीच्या त्या घरात प्रवेश करेल जिथे तुमचे नशीब आणि कर्म यांचा संगम होतो. आजवर ज्या रहस्याने तुम्हाला छळले होते त्यातील एक मोठा पडदा आता बाजूला होईल. तुमच्या प्रगतीचा मार्ग नेमका कोणी रोखला होता आणि देवाने तो अडथळा दूर करण्यासाठी कोणता शेवटचा निर्णय घेतला आहे याचे सत्य तुमच्या डोळ्यासमोर येईल. आणि हा सस्पेन्सचा उलगडा होताना तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याची नवी जाणीव सुद्धा होईल. कर्क राशीच्या लोकांसाठी मित्रांनो, या काही दिवसात उत्सुकता अशी शिगेला पोहोचेल कारण तुमच्या आर्थिक बाजूशी संबंधित एक मोठे गुपित वरदान आता उघड होईल. आणि ग्रहांची नवीन चाल असे सूचित करेल की डिसेंबरच्या शेवटच्या 5 दिवसात तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू किंवा संधी मिळेल जिची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. ही संधी ही संधी समोर असूनही ही संधी एखाद्या अनोळखी व्यक्तीमार्फत किंवा अनपेक्षित मार्गाने पर्यंत पोहोचेल. आणि ती संधी समोर असूनही तुम्हाला सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवणे कठीण जाईल. परंतु मित्रांनो, हाच तो नियतीच्या तुमच्यासाठी असलेला खरा आशीर्वाद असेल. काही दिवस जाता सस्पेन्स आणखी एका नवीन वळणावरती येऊन थांबेल आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील एका जुन्या कलहाचा निकाल सुद्धा तुमच्या बाजूने लागेल. पण त्यासाठी तुम्हाला विनायक चतुर्थीचा एक विशेष संकेत ओळखायचा आहे. देवाने घेतलेला तो अंतिम निर्णय तुम्हाला तुमच्या शत्रूला शांत करेल की तुम्हाला एका नवीन ठिकाणी स्थलांतरित करेल, हा प्रश्न अद्यापही हवेतच आहे. परंतु डिसेंबरचे शेवटचे 5 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे परिवर्तन घडून आणण्यासाठी सज्ज आहेत मित्रांनो. विनायक चतुर्थीनंतरच्या या महाप्रवासातील 5वी घटना म्हणजे कर्क राशीच्या जातकांसाठी अंतिम संघर्षाचा आणि धैर्याची ठरणार आहे. कारण ग्रहाचा महाआशीर्वाद तुमच्या पाठीशी असला तरी नियती आता तुमच्या आत्मविश्वासाची सर्वात कठीण परीक्षा घेईल. कारण तुमच्या आयुष्यात अचानक असे काही प्रसंग उभे राहतील जिथे तुम्हाला वाटेल की सर्व काही हाताबाहेर जात आहे. पण हाच तो खरा सस्पेन्स आहे. हा संघर्ष तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील सुप्त शक्तींना जागे करण्यासाठी देवाने रचलेला एक भाग असेल. कारण या संघर्षाच्या ढगामागे तुमच्या विजयाचा सूर्य दडलेला असेल. मित्रांनो, कर्क राशीच्या लोकांसाठी उत्सुकता अधिक वाढेल काही दिवसातच, कारण तुम्हाला काही जुन्या चुकाचे पडसाद उमटताना दिसतील. मात्र याच वेळी ग्रहांची मांडणी तुम्हाला एक गुप्त मार्ग दाखवून देईल आणि हा मार्ग तुम्हाला अशा एका संधीकडे घेऊन जाईल जिथे तुम्हाला तुमची खरी किंमत जगाला दाखवून देण्याची संधी मिळेल. हा सस्पेन्सचा असा टप्पा आहे जिथे शत्रू तुमच्यावरती चाल करून येतील, पण देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय त्याच्या प्रत्येक चालीला उलथवून लावण्यासाठी सज्ज आहे. आणि हा काळ म्हणजे एका मोठ्या विजयापूर्वीची शांतता आणि त्यापूर्वीचा छोटाशी वादळ असेल. 5व्या भागात शेवटी सस्पेन्स एका अशा बिंदूवर येतो जिथे तुम्हाला एका मोठ्या निर्णयासाठी हो किंवा नाही असे स्पष्ट उत्तर द्यावे लागेल. हा निर्णय तुमच्या येणाऱ्या अनेक वर्षाच्या भविष्यावर परिणाम करणारा असेल. आणि ग्रहाच्या महाआशीर्वादाचा सर्वात गुपित हाच भाग आहे की जोपर्यंत तुम्ही तुमची भीती सोडत नाही तोपर्यंत तो आशीर्वाद पूर्णपणे तुमच्याकडे प्रकटही होणार नाही. आणि डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसातच जे काही घडणार आहे त्याची पायाभरणी या संघर्षातून होणार आहे. आणि पुढच्या काही दिवसात ग्रहाचा असा महाआशीर्वाद आता त्यांच्या पूर्ण क्षमतेने कर्क राशीच्या जातकावरती बरसेल. पण या आशीर्वादाचा स्वीकार करण्यापूर्वी तुम्हाला एका दृश्य सीमारेषेचा सामना करावा लागेल. कारण हा सस्पेन्स आता टोकाला पोहोचलेला आहे. कारण डिसेंबरचे ते शेवटचे दिवस अगदी जवळ आले आहेत आणि देवाने ठरवलेला तो शेवटचा निर्णय आता केवळ संकेताच्या पलीकडे जाऊन वास्तवात उतरण्याची तयारी करतोय. लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्यामुळेच या या तुमच्या आयुष्यातील जुन्या प्रकरणाचा निकाल लागण्याची हीच ती निर्णायक वेळ असेल. कल्पनाशक्तीच्या पलीकडे असतील काही घटना, अनुभव, ज्या कामात तुम्ही आजवर अपयशी ठरला होता तिथे अचानक दैवी हस्तक्षेपाने मार्ग मोकळे होतील. आणि हा विजय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या भूतकाळातील अशा एका सवयीचा त्याग करावा लागेल
जे तुमच्या प्रगतीत अडसर ठरत आहे. ग्रहाचा हा महाआशीर्वाद तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर नेण्यासाठी सज्ज आहे, पण नियती तुम्हाला एक अशा गुप्त परीक्षेला सामोरे नेण्यास भाग पाडेल, ज्याचे उत्तर फक्त तुमच्या अंतरात्म्याकडे असेल. तर मित्रांनो, डिसेंबरच्या शेवटच्या 5 दिवसाची नांदी या सहाव्या घटनेमध्ये स्पष्टपणे ऐकू यायला लागेल तुम्हाला. तुमची आर्थिक स्थिती असो, रखडलेली नाती किंवा आरोग्याच्या तक्रारी एका अशा वळणावर येतील जिथे तुम्हाला चमत्कार झाल्याचा भास होईल. पण लक्षात ठेवा, हा सस्पेन्स अजून पूर्णपणे संपलेला नाही, कारण देवाने घेतलेला तो अंतिम निर्णय तुमच्या आयुष्यात धैर्य आणेल आणि तुम्हाला एका नव्या जगाची सफर घडवेल. खरं तर मित्रांनो, देवाने तुमच्यासाठी निवडलेला तो अंतिम निर्णय म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती होय. ग्रहाच्या या महाआशीर्वादामुळे तुमच्या आर्थिक योजना एका रात्री सुटण्याचे मार्ग मोकळे होतील आणि रखडलेली सर्व कामे दैवी शक्तीच्या जोरावर पूर्णत्वास जातील. तुमच्या शत्रूंनी रचलेले सर्व कारस्थान धुळीस मिळेल. ज्यांनी तुम्ही कमी लेखले, ज्यांनी तुम्हाला, त्यांनाच आता तुमच्या यशाचे साक्षीदार व्हावे लागेल. मित्रांनो, कारण आता स्वतः विधात्याने तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यामुळेच कर्क राशीच्या या नव्या अध्यायाचा प्रारंभ होतोय. डिसेंबरचे शेवटचे दिवस केवळ एका वर्षाचा शेवट नसून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा, त्रासाचा कायमचा निरोप असेल. विनायक चतुर्थीतला घेतलेला तो संकल्प आता सिद्ध झाला असून या महाआशीर्वादाचा प्रभाव तुमच्या येणाऱ्या प्रत्येक वर्षावर होईल. स्वतःवरचा विश्वास, देवावरची श्रद्धा हीच तुमची खरी शक्ती ठरणार आहे. मंडळी, हा महाविजय साजरा करताना हे लक्षात ठेवा की देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो आणि कर्क राशीसाठी ती योग्य वेळ आता आली आहे. तर कर्क राशीच्या बांधवांनो, देवाचा असाच आशीर्वाद तुमच्यावर राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय महाकाल आशीर्वाद राहू द्या असं पूर्ण श्रद्धेने लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.